शुभ सकाळ मैत्रिणींनो. बाई कुठे चालले आपण? हरेश्वर कर्जल्याला. तर आम्ही चाललोय आमच्या मैत्रिणीच्या सासऱ्याचा 75वी साजरी करायची आहे. छान अशी दिवाळी झाली आणि दिवाळी नंतर आम्ही निघालेलो आहे आता बर्थडे साठी, आहे की नाही बाई? इकडे आमच्या आंधळे मॅडम आणि आता आम्ही आवरून आलोय. आमच्या दांगडबाईंचं काय आवरा ना, हे बघा चाललंय वज वज. चला त्यांच्या घरासमोर बघा किती भारी भारी फुले. बाई तोडा ना गुलाब ते अजून. तर चला आता एक एक डोळ्यात फुल खोचावं म्हटलं मस्त पैकी. तर बघा हे वेलवेटचं झाड आहे, किती छान पैकी फुलं आहे वेलवेटची. मी आता वेलवेटचं घेणार का बाई, हे फुल. आणि हे तुम्ही खोचा गुलाबाचं. बघा छान छान फुलं आहेत मस्त पैकी. इकडं सगळी सफेद. आमच्या बाईला देखील खूप सारी आवड आहे फुलांची. हे बघा झेंडूचं आहे काय ना. इकडे बघा गाडीजवळ त्यांच्या काय काय झाड आहे हो बाई. इकडे हे पिवळे फुलं ते तेव्हा तिथं गाडीजवळ दिसतंय पिवळे. हे लय तिकडून तर लय उमललंय वरती बघा. त्याला वजन झाल्यामुळे सगळं ते फांद्या हे झालं. काल आवरलं का? नाश्ता पाणी केला का? आवरलं बाई, आवरलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं जेवायला तिकडे जायचंय ना पाहुण्याकडं. चला आता निघालेलो आहे आम्ही. फुलं आले आमच्या झाडाला. पिवळी पिवळी सूर्यफुले का काय? नाही बाई सूर्यफुलासारखी दिसते है ना बाई. तर चला सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे म्हटलं एक फोटो घ्यावा. झाडं बिडं भरपूर आहे भारी. तर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आमच्या नाणी सगळ्यांचं टाळ पोथात तर ज्या बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे तर त्यांचा रथ वगैरे सजलेला आहे. सगळ्यांची गावाची मिरवणूक. बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे.
थोडं थोडं अंतर ठेवून उभं राहा, समोरपर्यंत येताना असं या. खरं तर सगळी फॅमिली उभी राहिली तर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जागा राहणार नाही. एवढी फॅमिली स्टेजवर मावणार नाहीत म्हणून खालीच त्यांचं फोटो सेशन सुरू आहे बघा. प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांना हे विचारलं जाऊ शकतं की तुम्हाला नातवंड किती, तुमची नातवंड काय करतात आणि तुम्हाला पतवंड किती. असे ही आईबाबांची जोडी एक नशिबान आहे की त्यांना पतवंडांची तोंड बघायला मिळाली, त्यांना खेळवायला मिळालं. आईबाबांनी या सामाजिक त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये या कर्जोले भूमीमध्ये किंवा पंचकृषीमध्ये त्यांचं असं खूपसं भरीव योगदान राहिलं. कार्यक्रम पार पडल्यानंतर सगळे मंडळी बसलेले आहे ते इकडं निवांत जेवायला. तर जेवणाचा मेनू काय आपण बघूया. तर असा आहे आपला जेवणाचा आजचा मेनू.